नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुमचं चॅनेलवर. पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांच्या अजूनही चुका होत आहे. त्यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना मुख्य विषय कोणता टाकायचा आहे. तर तुम्ही ज्या विषयामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण केला असेल, तो विषय तुम्हाला डिग्री सर्टिफिकेटमध्ये दिसेल की मुख्य विषय कोणता. आणि त्याचबरोबर तुमच्या डिग्री सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला गौण विषयही नमूद केलेले दिसतील. तर यामध्ये जर तुमचा मुख्य विषय एक असेल, तर तुम्ही तुमच्या पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना एकच मुख्य विषय टाकायचा आहे. आणि तुमच्या डिग्री सर्टिफिकेटमध्ये जर 2 किंवा 3 विषय मुख्य विषय असतील, तर तुम्ही पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना ते 2 किंवा 3ही सब्जेक्ट टाकायचे आहेत. तर प्रत्येक विद्यापीठामध्ये मुख्य विषय एक असतो, तर काही विद्यापीठामध्ये मुख्य विषय 2 किंवा 3 असतात. मग तुमच्या डिग्री सर्टिफिकेटवर तुम्ही बघायचं आहे की तुम्हाला तुमचा मुख्य विषय 1 दिला आहे की 2. आणि चुकूनही तुम्हाला गौण विषय तिथे टाकायचा नाही. कारण की तुमचा ग्रॅज्युएशनला जर मुख्य विषय एक असेल आणि तुम्ही जर चुकीचा विषय तिथे नमूद केला, तर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्या विषयासाठी तुमची निवड होणार नाही. दुसऱ्याच तुम्ही जो गौण विषय टाकणार आहात, तर तोच विषय तुम्हाला पवित्र पोर्टलला त्याची जागा दिली जाईल. त्यामुळे सर्वांनी डिग्रीची माहिती भरताना व्यवस्थित आणि योग्य भरायच्या आहे. अशाच नवीन-नवीन तुमचे काही प्रश्न असेल किंवा काही समस्या असतील, तर नक्कीच सांगा. असंच चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.